आणि मग त्याच्यावर आपण काय काय चुकीचे रील्स बघतो, आपण गुन्हेगार स्वरूपाचे रील्स आपण बघतो त्याच्यावरती. हा की बाबा काहीतरी गुन्हेगार स्वरूपाचं काहीतरी असतं, कोणतरी एखाद्या लहान पोराने काहीतरी गुन्हा केलेला असतो, त्याला पोलिसांनी पकडलेलं असतं आणि तरी पण तो चाललेला असतो बाबा, आणि त्याच्यावर एखादं गाणं लावलेलं असतं हा की काहीतरी ते आपण बघतो, मग ते आपल्यावर परिणाम होतो, आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही चुकीचं बघितलं की चुकीच्या गोष्टी करणार ना. मग तुम्ही सोशल साईटचा वापर करायचा नाही, स्नॅपचॅट इंस्टा असल्या काय वापरायचं नाही, शक्यतो वापरायचंच नाही. तुम्ही अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं. मग त्यातून तुम्हाला काय होणार, तुमची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणार. तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती बघितले बघा, जे तुम्ही घेणार ते तुमच्या मनावर परिणाम होणार ना. तुम्ही अजून जर तुम्हाला अगदी दोन गोष्टीचा आधार असतील असं जर प्रश्न विचारला आपण, त्याला कोणत्या दोन गोष्टीचा आधार असतील? एक म्हणजे तुम्ही आता कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचताय, दुसरं म्हणजे तुमच्या सोबतची असणारी संगत. त्या दोन गोष्टीवरती डिपेंड आहे की आफ्टर 5 इयर्स तुमचं काय स्थान असेल. तुम्ही कोण समजा डॉक्टर झालेला असाल, IPS झालेला असाल, इंजिनियर झालेला असाल, हा का मग तुम्ही मग शाळा सोडून कुठेतरी बर्गर फाट्यावरती मजुरी करायला गेलेला असाल.